मला शिक्षणाची फार आवड नसल्यामुळे मी गावामध्येच मिळेल ते काम करायचो. अशा कामाचा मला कधीकधी खूपच कंटाळा यायचा. यामुळे माझे आईवडील म्हणायचे, "समीर, आता तू खूप मोठा झाला आहेस. स्वतःच्या पायावर उभे राहायला शिक." ते रोज असं बोलत असल्यामुळे मला फारसा राग येत नसायचा. परंतु आपल्याकडून त्यांची काहीतरी अपेक्षा आहे, यामुळे ते असं बोलत असतील. गावामध्ये मी फक्त पोटापुरतं कमवत होतो, पण पैसा अजिबात शिल्लक राहत नव्हता. यामुळे मी बाहेर एखाद्या शहरामध्ये काम शोधण्यासाठी निघालो होतो. माझ्या आईवडिलांना मी सांगितले, "मी आता एका शहरामध्ये कामधंदा शोधण्यासाठी चाललो आहे." असं म्हणून मी एका शहरामध्ये आलो होतो. तिथे 1-2 दिवस मी बस स्टँडवर राहायचो आणि दिवसभर काहीतरी काम शोधायचो. जिथे मला 2 पैसे जास्त मिळतील अशा ठिकाणी मी काम करणार होतो. काम शोधता शोधता मी एका घरासमोर उभा राहिलो आणि उन्हात उभे असलेल्या एका बाईला म्हणालो, "मला खूप तहान लागली आहे. पिण्यासाठी थोडं पाणी मिळेल का?" ती बाई मला म्हणाली, "तुझ्या घरी पाणी नाही का?" मी म्हणालो, "नाही मॅडम, मी गावाकडून आलो आहे. एखादं काम शोधत आहे. 2 दिवसापासून स्टँडवरच राहत आहे." कामाचा विषय काढल्यावर त्या मॅडमने मला जवळ बोलावले आणि म्हणाल्या, "तुला काम हवं आहे का?" मी म्हणालो, "हो, त्यासाठीच तर मी घरदार सोडून या शहरामध्ये आलो आहे." नंतर मला ती म्हणाली, "चल आतमध्ये, तुझ्यासाठी काम देते." असं म्हणून त्या मॅडमने मला घराकडे आणलं. आतमध्ये आल्यावर बाहेरून छोटं दिसणारं घर आतमध्ये खूपच भव्य दिव्य होतं. त्यांच्या घरासमोर 2 फोर व्हीलर गाड्या लागल्या होत्या. हे सर्व पाहून मी थोडं घाबरलो होतो. मला वाटलं, आपली इथे तर काही ओळखही नाही, तरीही मॅडमने आपल्याला काम देते म्हणून आतमध्ये कसं काय बोलावलं असेल. त्यांचं वय 40च्या पुढं होतं. त्या दिसायला खूपच सुंदर होत्या. आतमध्ये गेल्यावर माझ्यासमोर तिने बिस्लरीची बाटली ठेवली आणि म्हणाले, "तुला तहान लागली आहे तर पाणी पिऊन घे." यानंतर मी काही क्षणात बाटलीतलं पाणी गटागटा पिलो, कारण मला खूप तहान लागली होती. बराच वेळ झाला होता, यामुळे मला वाटलं, या घरामध्ये दुसरं कोणी आहे की नाही. जर आपल्याला त्या घरातील पुरुष मंडळींनी पाहिलं तर त्यांना वेगळंच काहीतरी वाटेल. यामुळे मी मॅडमसमोर दोन्ही हात जोडले आणि म्हणालो, "खूप खूप धन्यवाद मॅडम, येतो मी." मॅडम म्हणाल्या, "अरे, जातोस कुठे? काम शोधायला आला आहेस ना? मला सांग, तुला गाडी चालवायला येते का?" काही दिवस मी पिकअप चालवलं होतं, तरी देखील मी हो म्हणालो. त्या मोठ्या ब्रँडेड गाड्याकडे पाहून मी म्हणालो, "या गाड्या का?" ती म्हणाली, "हो, याच त्या गाड्या आहेत, ज्याला मी जीवापाड जपत आहे." एवढा वेळ गप्पा मारूनसुद्धा घरामधून कोणीच बाहेर आलं नाही. यामुळे मी मॅडमला म्हणालो, "मॅडम, तुमच्या घरात दुसरी माणसं आहेत की नाहीत?" मॅडम म्हणाल्या, "दुसरी माणसं माझ्याकडे असती तर तुला मी कामासाठी बोलवलंच नसतं. माझा नवरा परदेशामध्ये आहे. त्याने तिकडे दुसरी बायको केली आहे. माझ्या 2 मुलांना घेऊन तो तिकडेच राहतोय. तो मला भरपूर पैसा देतोय, पण मला मिळणारं सारं सुख तो दुसऱ्या पत्नीला देतोय. यामुळे एवढ्या मोठ्या घरात मी सध्या एकटीच राहत आहे." माझ्या तरुण देहाकडे पाहत ती असं सांगत होती. घरात कोणीच नाही म्हटल्यावर माझी भीती आता कमी झाली होती. एवढ्या सुंदर मॅडमबरोबर आपण एकट्याने कसं काय राहायचं, हा प्रश्न मला पडला खरा, पण आतून मी खूप खुश झालो होतो. मला वाटायचं, यांच्याकडे पैसा भरपूर आहे, यामुळे ते मला चांगला पगार देतील. काही दिवसांनी मी गाडी चांगली चालवायला शिकलो. शहरातील सर्व रस्त्यांची माहिती करून घेतली. आठवड्यातील 2-3 दिवसच त्यांना ऑफिसला सोडावं लागायचं. माझं काम पाहून त्या खूप खुश झाल्या होत्या. त्या मला म्हणायच्या, "समीर, तू खूप प्रामाणिक मुलगा आहेस बघ. कोणतेही काम अगदी वेळेवर करतोस." पण काही दिवसांनी मागच्या सीटवर बसणाऱ्या मॅडम आता माझ्या शेजारी पुढच्या सीटवर बसण्यासाठी येऊ लागल्या. समोर बसल्यामुळे दोघांची सारखी नजरेला नजर व्हायची. यामुळे त्या खूप आनंदी दिसायच्या. हळूहळू माझ्याकडे त्या वेगळ्याच कामासाठी पाहू लागल्या होत्या. त्यांच्या वागण्यातून मला ते स्पष्टपणे जाणवत होतं, कारण त्यांचा नवरा परदेशामध्ये दुसऱ्या बाईसोबत मजा करत होता आणि यांना खूप दिवसापासून जे सुख हवं होतं ते काही मिळतच नव्हतं. गाडीमध्ये त्या शेजारी बसायच्या, पण संध्याकाळी त्या मला खूपच जवळ बोलवायच्या. माझ्या आणि त्यांच्या वयामध्ये खूप फरक होता. त्यांच्यासाठी ते चांगलंही होतं आणि आयुष्यात मला कधीही न भेटणारी गोष्ट आता रोज भेटू लागली होती. आमच्यामध्ये दोघांच्या मर्जीप्रमाणे बरेच काही निर्माण झालं होतं. खूप दिवसापासूनची इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्या खूप खुश असायच्या. रोज सवय झाल्यामुळे एखादा दिवस मी कंटाळा आला की
तसाच झोपी जायचो. थोडा वेळ झोपलो की त्या मला लगेच उठवायच्या आणि थंड पाण्याने चेहरा धुवायला सांगायच्या. त्या मला म्हणायच्या, "तू आल्यापासून मला एवढी सवय झाली की या वयात देखील मला रोज एकदा तरी पाहिजे म्हणजे पाहिजे." त्यांचा हा हट्ट मला दररोज पूर्ण करावा लागायचा. यामुळे माझ्या लक्षात आलं की माणसाजवळ केवळ पैसा असून चालत नाही, तर त्या माणसांची भावनिक, शारीरिक आणि मानसिक गरज वेळेवर पूर्ण झालीच पाहिजे. आणि ती पूर्ण झाली नाही तर आहे त्या परिस्थितीत माणूस ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतच असतो. तसंच माझ्या बाबतीत घडत होतं, कारण त्यांची इच्छा वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे माझ्यासारख्या खेडेगावातील मुलाला त्यांनी आता चांगलंच अडकून ठेवलं होतं. खूप दिवस मी गावाकडे जात नसे. यामुळे घरच्यांना वाटायचं, समीरला खूप छान काम लागलं, आता त्याचं लग्नाचं पाहायला पाहिजे. पण यावेळी तरी मी लग्नाला होकार देऊ शकत नव्हतो, कारण अजून 2 वर्ष तरी मॅडम मला सोडायला तयारच नव्हत्या. यामुळे सध्या मी आहे त्या परिस्थितीत राहत होतो आणि सुखी जीवनाचा मार्ग शोधत होतो.